ह्या पूजीनं इतकं माझं डोकं खाल्लंय की काय सांगायचं राव. ही काल निम्मा मुरुम भरलाय आणि होय निम्यात अजून दगड तशीच आहे ती, तरी सुद्धा ती पळत आली आणि सगळ्या पाट्या बघा हो काही हिसकावून घेतल्या. म्हणजे अजून तिचं वळणावर झाली नाही, तिचं अजून डोकं ठिकाणावरच नाही. बघा ही घर बांधलं कशासाठी बांधलंय, कशासाठी बांधलंय. मुलं लेकरं भपुड्यात जी खेळती ती आपली घरामध्ये बसलेली, एका बाईला वारं सुटलं तर सगळ्या स्वयंपाकातनी माती पडतीये, ह्याच्यासाठी ही घर बांधण्याचा निर्णय घेतला. तरीसुद्धा हिनं विरोध केलेला आहे. म्हणजे आम्हाला खडं घालायचं ठरवलं तिनं. हां, प्रत्येक वेळी माझ्या भावाला दोष द्यायचा, माझ्या भावजाला दोष द्यायचा, म्हणजे ही स्वतःला शहाणी समजते. काय करायचं आता. बाजार पूर्ण पेटी मोकळी झाली, सगळं संपलंय, किराणा संपलाय, सगळं संपलंय. आता अजिबात आणत नाही. जोपर्यंत ती सुधरत नाही, जोपर्यंत ती आम्हाला चांगलं बोलत नाही, तोपर्यंत आता घरात पीठ नाही, मीठ नाही, काय जाणत नाही. तिला दररोज अशी पीठ मागत घरोघरी गेली पाहिजे, म्हणजे कळल आपण करतो ते योग्य करतोय का. म्हणजे प्रत्येक वेळी आम्हाला दोषी द्यायचं, आम्हाला दाबात काढायचं आणि हिचा ठेका. आता तुझा अहंकार आता पूजे तुझ्यापाशीच ठेव, पण तुझ्यामुळं आमच्या भावाभावात जी रंगलेली अंतर्मनातनं जी दुस्ती आहे ना, ही फुटू देणार नाही. किती पण कष्ट होऊ दे, काय पण होऊ दे, पण आमच्या दोघा भावाभावाची जोडी मी अशीच कायम ठेवणार आहे. मी भावाला सुद्धा विरोध करतो, पण चांगल्या कामाला कधीच विरोध करत नाही. आमच्या दोघात वैचारिक मतभेद असतील, पण अंतर्मनातून मनभेद नाहीत. हिला काय वाटतंय, माझ्यासारखा नवऱ्यानं बोलायला पाहिजे, भावाचीच लेकड घेतोय. अगं जे चांगलं आहे, जे चांगल्या हिताचं आहे, त्याची बाजू घेतलीच पाहिजे. हा, तुला पीठ तेल सगळं आणून दिलं की तू पैलवान व्हायची. आता किती भाकरी खातीये आणि किती दिवस शेजाऱ्यातनं पीठ मागून आणतीये, आम्ही बघतोयच ना. एक ना एक दिवस तुला आता माझंच ऐकावं लागणार. आलं का लक्षात. आता तू एकटी पडली आहे. हां, मुरुम टाकायच्या बघताला बी धिंगाणा. आता मुरुम घरात भरायचा आहे तर तुम्ही धिंगाणा. हो भाई मित्रांनो, हे आपलं घर असं छोटंसं बांधलेलं आहे. हो भाई, ह्या बाजूला फक्त दगड तशीच राहिली ती, आणि बघा हो ह्या बाजूला बघा मुरुम थोडा भरलाय. फत्र्याचं केलंय, चांगलं बांधा येत नव्हतं का आम्हाला. पैसा नाही आणि कमी वेळेत चांगला आपला निवारा आपला पावसा पाण्याचा ह्याचा होईल म्हणून वारा कावदानाचा कसं तर केला आहे. त्याला पण हे बघा ही 7.5 मागायला लागली. काय सांगायचं राव, माझा तर जीव नुसता भुलून गेलाय. काय निर्णय घ्यायचा हे मला सुचना. हां, कसं असतं माहिती आहे का, शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतो. ती शहाण्या माणसाची चाकरी करावी, पण येड्याचा कधी मालक होणे. खरंच दोस्तानो हे खरं आहे. पण आता पूजे तुला उपाशी ठेवणार. शेजाऱ्यात तू किती दिवस मागून जगणार आम्ही पण बघतोय. हां, आता आयुष्यात तुझी अशी अब्द झाली नाही, कधी झाली नव्हती, ती आता होणार आहे. आता तरी सुधर पूजा.